बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित कादंबरी नवे पाणी. प्रकरण 15. आजीला समजावणं कठीण होतं. आजीचे डोळे ओलावले होते. अंकुश, बोल आई. ज्या दिवशी तुम्ही वाड्याची आणि जमिनीची सरकारातून नुकसान भरपाई घ्याल त्या दिवशी मी जगात नसन. काय? होय. अगं पण धरणानं सारी गावं बागायत होतील. त्यानं आपली गावं बुडतील त्याचं काय? कोणाला तरी पाणी मिळणार म्हटल्यावर कोणाला तरी आपल्या जमिनीला मुकावं लागणार. मी नाही सहन करणार हे. आई, नव्या सुधारणेला सामोरं गेलं पाहिजे. मग काय आपलं समज घालवून द्यायचं? पण सरकार नुकसान भरपाई जमणार नाही. मला ते जमणार नाही. तू ते कन्यादानाचं काय सांगत होतीस? अंकुशनं विषयांतरासाठी म्हटलं. सुमित्राच्या कन्यादानात तुम्ही जे तिघांनी दिलं ते कमी होतं. म्हणजे इनामदारांच्या इब्रतीप्रमाणे वागा की. कसं वागू ते सांग, भवानराव म्हणाला. तिला कपाट दिलं, तो कोच का फोच दिलात, ते फ्रीज का काय दिलात ते. मग आता हे काय कन्यादान? आजीनं हात ओवाळला. अरे पोरीच्या संसाराला जे उपयोगी पडतं ते द्यायचं असतंय. भांडी कुंडी द्यायची असतात. तर तुम्ही हे दिलं. ते इनामदार एका खोलीत समद बंद करून टाकील का? त्यांना असलं सामान पाहिजे असतं तर त्यांनी मागच आपल्या बैठकीच्या खोलीत आणलं नसतं का? त्यांना हे नकली सामान नकोय. मग सुमित्राला गाडीभर भांडी दिली असती तर. पण त्यांच्या घरात तर चांदीची भांडी आहेत. त्यांच्या वाड्यात सोन्याची भांडी असतील. पण आपली त्यांना रीतीप्रमाणे द्यायला नको. उठली ना आणली ती कपाट आहे. तू म्हणशील तर आणतो भांडी, अंकुश समजावणीच्या सुरात बोलला. सुमित्रा, आजीनं सुमित्राला जवळ बोलावलं. बोला आजी. ती कपाट, फ्रीज, कोच कुठं ठेवला इनामदारांनी? अडगळीच्या सामानात ठेवून दिलंय सारं, सुमित्रा बोलली. म्हणजे बघा, जुनं ते सोनं मानणारे ते त्यांची बैठक न तक्क्या तुमच्या नव्या कोचाला ऐकणार नाही. किती बी बसा, कसंही बसा आणि किती बी जण झोपा, बैठकीची गादी कोचागत कसलीच कुरकुर करणार नाही, रडणार नाही. आजीला कसं समजवायचं? आई, आत्ताच चल आमच्या संगत. तुझ्या नातीला गाडीवर भांडी घेऊन देतो, भवानराव बोलला. तिघं बी उठा तर मी येते. अरे कन्यादानाचं सामान नवरीच्या नातलगांचा मोठेपणा दाखवत असतं स्वयंपाकघरात, तिच्या खऱ्या संसार घरात. बैठकीच्या खोलीत बसाल कोचावर, पण पाणी प्यायला तुम्ही तांब्याच दिला नाही तर कोचावर बसला पाणी कयानं पिणार? जेवणार काय यात? आपल्या आईचं ते ऐकल्यावर तिघांनाही ते पटलं. कन्यादानात भांडी का देतात त्याचं इंगित त्यांना कळलं. तिघेही मग एक विचाराने उठले. ते जायला निघाले तशा आजी म्हणाल्या. तांब्याचा बंब, तांब्याचं गंगाळ, तांब्याचं हंड, कळशा घ्या आणि पाटवाट्या, तांबे, ग्लास ती कशाची घ्यायची? भवानराव बोलला. सुमित्रा, तू सांग बाई. ताटवाट्या, तांबे, ग्लास, प्याले, पाण्यासाठी टाकी हे स्टीलचं असलं तरी चालेल, सुमित्रानं सांगितलं. पण ते स्टील इनामदारांना आवडेल? गंगाधर बोलला. मी त्यांना पटवून देईन. मग कोच कपाटाचं, त्या फ्रीजचं का पटवून दिलं नाहीस? भवानराव बोलला. भवान, पोर नवीन आहे अजून.
वाड्यात लगेच तोंड उघडता येत नाही. हां, ते खरं आहे. ते तिघे मामा उठले आणि त्याने आजीनं आणि सुमित्रानं सांगितल्याप्रमाणे भांड्यांच्या आळीत मोठ्या दुकानात भांडी भरायला सुरुवात केली. सुमित्राच्या पहिल्या पाठवणीसोबत त्यांना भांड्याची गाडी भरून पाठवायची होती. त्यावेळी तिघेही मामा मालोजीरावांना खास भेटण्यासाठी जाणार होते. नंतर ते आपापल्या व्यवसायाच्या निमित्तानं दूर जाणार होते. शिवनेरी गडावर श्रीकांत, सुमित्रा आणि उर्मिला शिवाईच्या दर्शनासाठी गेले होते. सुमित्रानं देवीची ओटी भरली. पुजाऱ्याकडनं प्रसाद घेऊन मग ते शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाकडे निघाले. चांगलीच तहान लागल्याने श्रीकांतचा घसा कोरडा पडला होता. सोबत फिरकीचा तांब्या सुमित्राजवळ आईसाहेबांनी दिला होता, पण त्यातील पाणी हिंदकळून हिंदकळून एकदम मोचाळ झालेले होते. ते पाणी पिऊन तहान भागत नव्हती. गंगा यमुनेच्या चांगल्या थंडगार पाण्याच्या टाक्यावर पाणी पिण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. लोक पाण्याच्या टाकीत उतरून हात पाय तोंड धुत होते आणि पाण्याचं भांडं भरून घेत होते. त्या टाक्यांना नळ लावले असते तर. श्रीकांतच्या मनात कल्पना चमकून गेली, पण ते सरकारी काम, बोलून उपयोग काय? सरकारला अर्ज विनंत्या करूनही ते काय करतात? गंगा टाकीवर पाण्याची गर्दी होती, तशी यमुना टाकीवरही गर्दी होती. दोन्ही टाक्यांच्या पाण्याची काय गोडी होती. शहाळ्यातलं पाणी प्यावं असं ते मधुर पाणी होतं. फिरकीचा तांब्या घेऊन श्रीकांत खाली वाकून गंगा टाकीच्या पाण्यात उतरला. खाली उतरायला पायऱ्या होत्या. आत तो जाताच ते थंडगार पाणी प्यायला बर्फागत गार वाटलं. आत अंतरावर दगडी खांब खडकाचेच कोरलेले होते. काळं शार पाणी संत पसरलं होतं. ओरडलं की आवाज घुमत होता. डोक्यावर कातळाचं प्रचंड छत होतं. टाकीतून वर येताना लक्षात न राहिल्यानं डोक्याला वरच्या छताचा मार बाहेर पडताना दानदिशी बसत होता. त्या मारानं काही उत्साही माणसं पाण्यात पडल्याची बोलवा होती. काही हौशी लोकांनी पाण्याच्या टाक्यामध्ये सुट्टी नाणी टाकल्याने ती तळातनं दिसत होती. त्यावरून पाणी एकदम निव्वळ शंखासारखं दिसत होतं. श्रीकांतनं आणलेलं पाणी उर्मिला आणि सुमित्रा प्यायली. ते मग तसेच जन्मस्थळाकडे गेले. चिरेबंदी दगडाची ती एक मजली इमारत, पायऱ्या पण दगडाच्या. आत प्रवेश करता त्या तिघांना एकदम गारवा वाटला. तळमजल्यावर दगडी कोनाडे बरेच प्रचंड होते. त्यात टेकून काही माणसे जेवत होती. काही भेळ भत्ता खात होती. पायऱ्या चढून वर गेल्यावर तिथून जुन्नर शहराचं लोभस दर्शन घडत होतं. मालोजीराव इनामदारांच्या वाड्याची लहानशी आकृती दिसत होती. पूर्वेकडं पाहिलं तर सारा जुन्नर तालुका दृष्टीपथात येत होता. नारायणगावाच्या पलीकडचा पुणे नाशिक रोडचा अंतर राखून असला नारायणगड डोळ्यात भरत होता. तिथे मोठ्या आयटीत शिवाजी महाराज बसून सारा आसमंत पाहत असतील हे पाहून श्रीकांतच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते तसेच मग पुन्हा खाली आले. जन्मस्थळाच्या पुढे उत्तरेला कडेलोटाची अवस्था भयानक दिसत होती. किल्ल्यावर बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊंचा देखणा पुतळा उभारलेला होता, पण पडझड झालेल्या अवशेषांना सावरण्याचा तिथे काहीच प्रयत्न दिसत नव्हता. कडेलोटाचाच कडेलोट ढासळून होत होता. त्यामुळे गडावर येणारे लोक तिकडे जायला घाबरत होते. श्रीकांत, उर्मिला आणि सुमित्रा तिकडे गेले. श्रीकांत पुढे गेला आणि जागीच थबकला. त्याचा चेहरा खर्रकन उतरला होता. ढासळल्या जाणाऱ्या कडेलोटाजवळ पंजाबी ड्रेसमध्ये जयबून उभी होती. तिच्या अंगावरचे कपडे मळके होते. डोक्यावरून गळ्याभोवती लपेटलेली ओढणी तेलकट झालेली होती. त्यात त्या ओढणीला जागजागी चुन्या पडलेल्या होत्या. तिने वळून श्रीकांतकडे पाहिले, मान वळवली आणि तो मागे आला. उर्मिलाने जयबूनला पाहिले. श्रीकांतचा उतरलेला चेहरा उर्मिलानं लगेच ओळखला, पण सुमित्राला त्यातलं काहीच माहीत नव्हतं. उर्मिला, जयबूने निरस हाक घातली. कोणते? उर्मिलाने जयबूनला पाहत म्हटलं. मी आहे. तू? जयबून, इकडे कुठे? तुम्हीच इकडे यावं असा काही नियम नाही. शिवाजी तो हमारे भी थे. हाँ, हमारे लोगों की भी वे इज्जत करते थे, शान रखते थे. खरं आहे ते.
पण तू इकडे कशाला आलीस? गड पाहायला. गड? हां, पण तू तर कडेलोटाकडे उभी होतीस. हाँ, कडेलोट देखती हूँ, कभी काम आएगा. काय? हां. तिने श्रीकांतकडे पाहिलं. श्रीकांत तिच्या नजरेला नजर द्यायला धजत नव्हता. सोबत सुमित्रा होती. उर्मिला, ह्या कोण? म्हणजे तू ओळखलं नाहीस? कसं ओळखणार? का? मैं क्या बताऊं, इन्हें मैंने कभी देखा नहीं. सुमित्रा, ये अशी जवळ, मी ओळख करून देते. जड पावलानं जयबून चालत आली. उर्मिला जवळ उभी राहिली. जयबूनचे केस वाऱ्यावर भुरभुरत होते. त्याला किती दिवस तेल नव्हतं कोणास ठाऊक. जयबून, ही माझी वहिनी. तेरी भाभी? म्हणजे हो, ही माझ्या भावाची पत्नी. तुझ्या भावाची? बड्या भावाची की छोट्या भावाची? मला हा एकच भाऊ आहे आणि तो माझा धाकटा आहे, हे तुला चांगलं माहीत आहे. धाकट्या भावाचं नाव? तूच त्याला विचार ना. उर्मिलानं तिलाच खिजवलं. जयबून, श्रीकांत बोलला. जयबूनं त्यांच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कारुण्य होतं. बोलो श्रीकांत, तू अशी आडपडद्यानं का बोलतेस? ते तूच तुला विचार. म्हणजे सारं भूल गया तू? उर्मिलाला जयबूनचं ते वाक्य बोलणं खुपलं. पण सुमित्रासमोर तिला वाकडं कसं बोलावं? वाकडं बोललं तर ती पण वाकड्यात शिरणार होती. जयबून, तू शादीला नाही आलीस? उर्मिलानं सहज बोलावं तसं बोललं. कोणाच्या शादीला? श्रीकांतच्या. त्यानं कुठं मला बोलावलं होतं? अगं पण हे घरचंच लग्न. उर्मिला जिव्हाळ्यानं बोलली. घरचं लग्न? उर्मिला, क्या बक रही हो? काय बघते मी? उस्मान चाचाला शेती दिली ना 5 एकर. उर्मिला बोलली. और 5,000 भी दिए, मालूम है? जयबून धारदार शब्दात बोलली. तिने 5,000चा विषय काढताच उर्मिला चपापली. श्रीकांत तर कडेलोटाकडं भकास चेहऱ्यानं पाहत होता. त्या तिघांचा संवाद काय कशाकरता चालला याचा संदर्भ सुमित्राला लागत नव्हता. सुमित्रा, मला पहचानलंस? सुमित्रा तिच्याकडे पाहतच राहिली. मुझे अच्छी तरह से देख ले. तुझं नाव जयबून ना? हां. तू एकदा आमच्या बंगल्याकडे आली होतीस. शेतमजुरांना तू झाडाखाली गोळा केलं होतंस. हां, तर तीच मी जयबून. पण आता ते शेतमजूर मी सोडलेत. का? का? ते तू श्रीकांतला विचार. म्हणजे? तुझा सवाल तू श्रीकांतलाच कर. सारा जवाब उन्हीं के पास. हा सुमित्रा, तुला सांगेल मी सारा. चल चल आता. श्रीकांत मागे वळला. त्याच्या मागे सुमित्रा अन उर्मिला. तो जयबून श्रीकांत पुढे दोन्ही हात कमरेवर ठेवून उभी. हे काय जयबून? मला न सांगता तू शादी का केलीस? तो तिचा सवाल उर्मिलाच्या काळजाला भिजून गेला. सुमित्रानं श्रीकांतकडे पाहिलं. तो काळा ठिक्कर पडला होता. सुमित्रा आणि उर्मिला, तुम्हीही चला पुढं. श्रीकांत बोलला. त्या दोघी पुढं चालायला लागल्या तर जयबून आवाज दिला. उर्मिला, तू जा पुढं. सुमित्राला थांबू दे इथे. तिच्या नवऱ्याचा पराक्रम मला सांगायला पाहिजे. म्हणजे? सुमित्रा अस्पृश्य बोलली. दुसऱ्या मुलीला नादी लावायचं, शादीच्या शपथा घ्यायच्या, मंदिरात जाऊन माळा घालायच्या आणि मग तिला न सांगता दुसरीशी शादी करायची. जयबून, श्रीकांत संतापानं ओरडला होता.
श्रीकांत, सिर्फ आवाज नहीं मांगती, सच बात बोल, सच बात बोल. सुमित्रानं श्रीकांतकडे पाहिलं. त्याचा चेहरा संतापानं कितीतरी फुलला होता. दात ओठ खाऊन तो जयबूंकडे धावला. तशी ती पुढे झाली. बेडर आवाजात बोलली, श्रीकांत, हिम्मत होगी तो मारना. जयबून. उर्मिलाने जयबूनला मागं ओढलं. उर्मिलाला मागं लोटत ती बोलली, उर्मिला, तुझे नहीं समझेगी मेरी दिल की बात. माझ्या काळजाच्या चिंधड्या उडवल्या है श्रीकांत. प्यार प्यार खेला और अभी धोखा दिया शादी करके. जयबून, पण त्याला का बोलतेस? मला बोल. तुला काय बोलू? तेरा क्या मुझसे रिश्ता? म्हणजे तू मला ओळखत नाहीस? तुला पेचेंती की? श्रीकांतनं जे केलं ते विसरून जा. उर्मिला, तेरी जिंदगी में ऐसा होगा तो चलेगा? उर्मिलाला ते सहन होणं शक्य नव्हतं. फाडकन थोबाडात मारल्यागत तिला झालं. उर्मिला, क्यों जबान चुप बैठी? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. जयबून, अभी चल फुटतो. श्रीकांत बेफिकीर आवाजात बोलला. आता चल फुट म्हणतोस, तेव्हा कसा गोंडा घोळायचास? मागचं सब भुला श्रीकांत. आता मागचं सोड. तुला समजलं ना आता माझ्या लग्नाचं? जा तू. पण मी काय करणार आहेस? तू काय करणार नाही ते विचार. जयबून, तुला काय करायचं ते कर जा. तो मैं कुछ करूंगी नहीं ऐसा लगता है तुझे श्रीकांत? तुला काय करायचं असतं तर तू ते लग्नातच केलं असतंस. तर सुन ले, तुझ्या शादीत मी गडबड करायला निघाले होते. तो मेरे बाप ने ही झोपड़ी में बंद किया मुझे. उसे अभी 5 एकड़ जमीन का टुकड़ा मिल गया ना. हरामजादा कुत्ता बन गया इनामदार का वो. 5,000 भी लिया उसने. तुझ्या बापाला जा विचार मग. श्रीकांत, वो गरीब आदमी, पेट का गुलाम. पेट के लिए वो कुछ भी करेगा. इनामदार बोलता है जब उनको खत्म करो तो वो खत्म भी करता. उर्मिला, तू पण ऐक. गरीब पोटासाठी जगतो, श्रीमंत स्वतः मौज मजेसाठी जगतो. आपल्या तलावर तो गरिबांना हवं तसं नाचवतो. पुरींच्या जिंदगानीची वाट लावतो. जयबून, आबासाहेबांनी तुझ्या शादीसाठी 5,000. उर्मिला, मी थुंकते त्या पैशावर. गरिबाच्या शादीसाठी 5,000 लागतच नाहीत. प्रेमात पडलेल्या मुलीला तर 1 पैसा पण खर्च नाही. तू प्रेमात पडले असतीस कोणाच्या तर कळलं असतं. तू शेतकरी संघटनेत आले असतीस तर तुला श्रीकांत सारखं कोणाला तरी फसवता आलं असतं. पुन्हा नामानिराळं राहता आलं असतं. जयबून, तू आता हे विसरून नवा संसार मान. उर्मिला समजुतीने बोलली. उर्मिला, मनानं एकाशी संसार मांडल्यावर दुसऱ्याशी एकरूप होता येत नाही. डोळ्यांसमोर भूतकाळ असतो, त्याचं अस्तित्व खायला उठतं. तुझे क्या बताऊ उर्मिला? जयबून, उस्मान चाचा मला भेटले होते. सुमित्रानं तोंड उघडलं. काय म्हणाली सुमित्रा? हा जयबून. काय म्हणाला तो खैस बाप? जयबून अवखळ पोर आहे, अपमान करेही तो सांभाळून घे. मला सांभाळून घ्यायला तुला सांगितलं? हा, म्हणजे तू काय करणार आहेस? तुला सांभाळून घेणार आहे मी. म्हणजे सवत म्हणून स्वीकार करणार की? सवत म्हणून किंवा रखेली म्हणून? ह्या माकडाची रखेली म्हणून राहण्यापेक्षा मी एखाद्याची विधवा म्हणून राहील. रखेली म्हणून राहायचं नसेल तर सवत म्हणून राहा. त्या खानदानी घराण्याच्या इनामदारांनी म्हणून तर 5 एकराचा भंडारा उधळला आहे. त्या भंडाऱ्यात उस्मानबाई नाहून निघालाय. भंडाऱ्याबरोबर 5,000चं गाजर बी त्याच्या हातात आहे. लेकीची शादी करायला निघालाय तो. जयबून, काय राजुरीचा हसन आवडला? हा, तो आला होता 2 दिवसांपूर्वी.
त्याला मीच तुझ्या बापाचं घर दाखवलं. श्रीकांत, माझं घर दाखवायची तुला गरज नाही. का? तुझा माझा संबंध काय? विसरलीस मला तू? सुमित्रासाठी मला विसरायला हवंय. जयबून, तू एवढी समजदार. उर्मिला बोलली. उर्मिला, आज तरी मी पाय मागे घेते. सुमित्रासाठी? होय. तिच्या विचाराच्या गोड स्वप्नावर मला अंगारा टाकायचा नाही. शाबास, उर्मिला बोलली. उर्मिला, तू मला शाबास बोलू नकोस. खऱ्या अर्थानं त्या श्रीकांतनं माझी पाठ थोपटायला पाहिजे. अर्थात पाठ थोपटायला श्रीकांतच पाहिजे. ह्याचं कारण हे की त्याला माझी उघडी पाठ नवीन नाही. सुमित्रा, तू या श्रीकांतशी सुखाचा संसार कर. तू मला सवत किंवा रखेली म्हणून स्वीकारायला लागलीस, आनंद आहे. तुला मी त्रास देणार नाही. पण या श्रीकांत आणि उर्मिलाला मी सोडत नाही. त्यांना हमेशा याद राहील असा दणका देईन मी. श्रीकांत, उर्मिला, तुम दोनों मुझे याद रखना, याद रखना. जयबूनने आपली चुन्या पडलेली ओढणी अंगावर घेतली आणि ती त्या तिघांकडे न पाहता निघून गेली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.